आता जीवन जगत असताना मनुष्य इतका खोटा बोलतो कधी कधी, तर तिथे भगवंतासमोर का खोटं बोलणार नाही? तो बोलणारच ना. तेव्हा तो म्हणतो हे केलं नाही मी, हे केलं, चांगलं आहे ना, हा हे केलं मी, हे केलं, हे नाही मी केलं. मग त्यावेळेस श्रवण आणि श्रवणी हे सांगत असतात भगवंता होय हे ने केलंच, श्री असं तर हा हे ने केलंच. आता तुम्ही सांगा की जीवन जेव्हा जगतो आपण त्यावेळेस एखादी गोष्ट कुटुंबासाठी चांगली असेल पण ती स्वतःच्या दृष्टीने वाईट असते, पण त्या कुटुंबाचं चांगलं व्हावं म्हणून ती व्यक्ती ती गोष्ट करते, पण त्याची एकटी भागीदार ती होत असते. आणि त्या जी काही चांगली असू का वाईट असू त्याचा एकट्याचा भागीदार तो मृत्यूनंतरच्या प्रवासामध्ये असतो. आणि अशा वेळी भगवंत सांगता की हे तू केले नाही ना, आता तुला फेडावं लागणार. मग अशा वेळेला जर त्या कुटुंबातील व्यक्तीने दर महिन्याला मासिक धर्म त्यांचं जे मासिक कर्म असतं, मासिक जे पण काही त्यांचा महिना ओळखतात ते त्या मासिक क्रियाक्रमाच्या वेळेस जर त्यांनी असं प्रवचन कीर्तन भजन रूपी सेवा घेऊन त्या आत्म्याच्या प्रवासासाठी त्याला दर महिन्याला जर अर्पण केलंय तर त्याचा 11 महिने प्रवास सुखरूप होतो. कारण त्यांनी जे केलेलं कर्म आहे त्याचं एकटं पापाचं गाठोडं तो भोगत चाललेला असतो. आणि ज्यावेळेस आपण त्याला ही भगवंत रूपी शिदोरी त्याच्या पदरी बांधून देतो त्यावेळेस त्याला शिथिलता प्रदान होत असते. कारण का ज्यावेळेस घरामध्ये भांडणं होतात, वाद विवाद होतात, आपण म्हणतो हे का होतात? कारण याचं कारण का, जर पितृदोष असतो ना आपल्याला, तिथली त्यांना जो काही त्रास होतोय तो इथपर्यंत ऐकू येईल का? नाही येणार. मग तो कसा येतो? वादाच्या रूपात येतो. भांडणं होतात, एकमेकाचं पटत नाही, न होणाऱ्या गोष्टी घडतात. याचं कारण काय? तिथे तो आकांत चाललेला असतो आणि तो आकांत फक्त एकटा भगवंत ऐकतो. आणि आपण त्याच्या नामस्मरणात असेल तर आपल्याला कुणाच्या तरी मार्फत तो येऊन सांगतो की तुम्ही हे असं करा. पण आजकाल कसं होतं, किती व्यक्ती गेल्यानंतर आहे ना, आपण फक्त काय करतो, त्या व्यक्तीला काय आवडत होतं ती वस्तू सोडतो. पण हे मी सांगेल, तिला काय आवडत होत हे ती वस्तू सोडण्यापेक्षा तुम्ही ती व्यक्ती गेल्यापासून नामस्मरण करा. ज्यावेळेस 11वा 13वा काय जो वेळ घातली जाते त्यावेळेस तुम्ही संकल्प करा की मी रोज एक माळ श्रीराम नामाची जपेल आणि माझ्या आईसाठी किंवा जी व्यक्ती गेलेली तिच्यासाठी ती मी रोज अर्पण करेन आणि वर्ष श्राद्धेच्या दिवशी ते पुण्य त्या व्यक्तीला अर्पण करा. तिने आयुष्यात तुमच्यासाठी जे पण केलं असेल त्याच्या ऋणातून तुम्ही नक्कीच मुक्त व्हाल. आणि आपणही जीवन जगतोय आणि जीवन जगत असताना आपण सर्व कुटुंबासाठी करतोय, आत्म्यासाठी कोणीच काही करत नाही. करतात? कोणीच करत नाही. घर बांधायचं लेकासाठी, सर्व काही शेतीचे जे काही करायचं, जे साचवायचं ते मुलाबाळांसाठी. पण आपल्या आत्म्याच्या प्रवासासाठी कोणी एक प्रवचन का एक कीर्तन सुद्धा ठेवत नाही. आणि कीर्तनकार सुद्धा कीर्तन झाल्यानंतर त्यांची जे काही बिदागी असेल ते घेणार आणि जाणार. ती कीर्तन सेवा सुद्धा अर्पण करत नाही. तर मग त्या मृत्यू लोकीतल्या प्रवासाच्या दृष्टीने चाललेल्या त्या व्यक्तीला काय मिळतं? काहीच मिळत नाही. म्हणून ज्याने त्यांनी आपली सोडवणूक करायची. माऊली म्हणतात की आपुली आपण करा सोडवण, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरी, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तो जावी. तुम्ही काम धंदे सगळे करा पण रात्री झोपताना फक्त आपल्या आत्म्याच्या कल्याणासाठी एक तरी मंत्र जपा, रामकृष्ण हरी. फक्त आपल्याच्या वा धन्यवाद. आपल्या आत्म्याच्या कल्याणासाठी एक जण सापडला मला, म्हणजे माझा निरोप खरंच तिथपर्यंत पोहोचला आणि त्यांनी मला जे अंतर्ज्ञान सांगितलं ते इथं दिसतंय. हा त्याचा पुरावा आहे. कारण त्या माऊलीने सांगताय की मी रामकृष्ण हरी जप करतो, पण तो आत्म्याच्या कल्याणासाठी करा. भगवंताला ते सांगा
हे दिवसभर जे करते ना हे कुटुंबासाठी, पण रात्री झोपताना जो नाम जप कराल तो जप माझ्या आत्म्याच्या कल्याणासाठी आहे. आणि जप झाल्यानंतर तो तुमच्या जवळ नाही ठेवायचा, झाल्यानंतर तो त्या भगवंताला अर्पण करायचा आहे. कारण काय होतं, आपण जर जप अर्पण नाही केला तर पुण्यरूपी शिदोरीमध्ये तो आपला गाठोड आपल्या जवळ राहतं. आणि जेव्हा आपल्यावर जीवन जगताना संकट येतात त्यावेळेस जर आपण डायरेक्ट जाणार असेल तर आपला हातपाय मोडतो, म्हणजे पुण्य कमी होतं आणि भगवंत आपल्याला वाचवतो. आणि जर तुम्ही सेवा अर्पण केली तर तो भगवंत साक्षात तुमच्या बरोबर राहतो. हे अर्पण भक्तीचं महत्व आहे. जर आपल्या लेकाने महिनाभर पगार केला, काम केलं आणि पगार आपल्याकडे आणून दिला आणि काही कारणास्तव तो अचानक बाहेर निघाला, तर आपण जाताना म्हणतो हे 1000 रुपये तुझ्या जवळ राहू दे. कारण का, आपल्याला माहिती अख्खा पगार तिने आपल्याला आणून दिलेला आहे, बरोबर ना. म्हणून आपण जाताना त्याला म्हणणार हे 1000 रुपये तुझ्या जवळ राहू दे. का, आपल्याला माहिती आहे त्याच्याजवळ काहीच नाही. तसं तुम्ही काही करा, त्याला अर्पण करा, तो तुमच्या सोबत राहील, तुमच्या प्रत्येक गोष्टीत तो तुमची काळजी घेईल. हे माझ्या परमात्मा परमेश्वर भगवंताचं रामाचं महत्व आहे. म्हणून या ज्ञानेश्वर माऊलीने सांगितले की तुम्ही माता पित्यांची सेवा करा, काहीच करू नका, माता पित्यांची सेवा करा. दृष्टांत म्हणून सांगते, देवी भागवत मध्ये आलेला आहे की अरुणासूर हा आपल्या मातेवर इतका प्रेम करायचा की त्याला सीमा नाही, इतकं प्रेम करायचं तो की लहानपणापासून त्यांनी बघितलंय आपल्या आईवर आपल्या पित्याने खूप अत्याचार केलेले, पण तरीही ती रात्री एकांतात जाऊन नामस्मरण करायची. पण त्याला लहान असताना ते कळायचं नाही की आपली आई नामस्मरण करते, हे कळायचं नाही. पण ही रात्री एकांतात नामस्मरण करते एवढं कळायचं. आणि मोठं झाल्यानंतर त्याला अचानक त्याची आई सोडून जाते. सोडून गेल्यानंतर तो आपल्या आईचा देह संस्कार करत नाही. त्या आईला तो तसंच ठेवतो, कित्येक वर्ष ठेवतो तसंच. पार तिच्या शरीरात जीर्ण होतं, वास यायला लागतो, पण तो जडीबुटी औषधाच्या साह्याने त्या शरीराला जपून ठेवतो. कारण का, त्याच्या आईवर नितांत प्रेम असतं की एक दिवस येईल आणि माझी आई जिवंत होईल. कारण का, त्यांनी तपश्चर्या सुरुवात केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले, सांगितलं की तू एवढी तपश्चर्या केली, कुणासाठी केली, आईसाठी केली तू तपश्चर्या, पण तुझ्या आईला आम्ही जिवंत करू शकत नाही. कारण या सृष्टीचा नियम आहे, हा मृत्यूलोक आहे, जो जन्माला आला तो जाणार, हा मृत्यूलोकाचा नियम आहे. हा नियम हा मोडणार नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं अशी काहीतरी योजना घेऊन आणा की मी पंचतत्वांना माझ्यामध्ये वश करून ठेवेल. आणि पंचतत्व जे देवता आहे, अग्नी, सूर्य, वायुदेव, ही जी पंचतत्व आहे ही एक दिवस इंद्राच्या दरबारामधून अपमानित होतात आणि ते रानवनात भटकत असतात. आणि ज्यावेळेस अरुणासुराचा जो प्रधान आहे तो प्रधान त्या पंचतत्वांना घेऊन अरुणासुरांकडे येतो आणि अरुणासूर त्याचे आगत्य करतात, स्वागत करतात. पण त्याच्या मनामध्ये कुत्सित भावना असते की यांना स्वागत करायचं आणि आपल्या आईला जिवंत करून घ्यायचं. कारण पंचतत्वाचं शरीर आहे ना, पंचतत्वांना त्याच्यात प्रवेश करायला लावायचा आणि आपल्या आईला जिवंत करून घ्यायचं, ही त्याच्यामध्ये ती भावना असते. म्हणून त्या पंचतत्वांना तो बंदिस्त करून ठेवतो. आणि बंदिस्त केल्यानंतर सर्व देवता यांना त्याचा दृष्ट कट कळतो. आणि कट कळल्यानंतर त्यांना वाईट वाटतं की आपण फसलो इथे. आणि अशा वेळेस
अग्नी, ह्या पृथ्वीवरावरची अग्नी नष्ट होते. सूर्यदेव नसल्यामुळे पृथ्वीवर अहंकार निर्माण होतो. चंद्र नसल्यामुळे रात्री शीतलता राहत नाही. वायुदेव नसल्यानंतर वारा राहत नाही. अशा ह्या पंचतत्व नसल्यामुळे या सृष्टीवर अहंकार निर्माण होतो. आणि अहंकार निर्माण झाल्यानंतर माता पार्वती आदिशक्ती ही हे कार्यभार सांभाळते. बघा, आईचं कर्तृत्व किती मोठं असतं. आदिशक्ती हा सर्व कार्यभार सांभाळते आणि पंचतत्व नसताना आदिशक्ती माता पार्वती हे सर्व सांभाळते. आणि ज्यावेळेस अरुणासूर त्या पंचतत्वांना आपल्या आईच्या देहाजवळ बोलून घेतो आणि सांगतात की माझ्या आईला जिवंत करा, त्यावेळेला पंचदेवता म्हणतात तू वेडा झाला असेल. अरे, ज्यांनी शरीर सोडलं त्याला एक दिवस जावंच लागतं आणि तू तुझ्या आईचं शरीर सांभाळून ठेवलंय. तुझ्यासारखा मूर्ख नाही. म्हणे तुम्ही पंचतत्व देवता आहे ना, माझ्या आईला जिवंत करा. अरे, माणसाच्या शरीरामध्ये आकाश तत्व आहे, पृथ्वी तत्व आहे आणि इथं पृथ्वी तत्व नाही आणि आकाश तत्व पण नाही. आम्ही फक्त पंचतत्व देवता आहे. पृथ्वीला आणावं लागेल तुला, इथे तुला आकाशाला आणावं लागेल. त्यावेळेस तू तुझ्या आईला जिवंत करू शकतो. कारण इथे तीनच देवता कस काय तुझ्या आईला जिवंत करू शकतील? कारण सूर्य तत्व शरीरात नसतं ना, चंद्र तत्व पण नाही शरीरामध्ये, आणि ती तत्व तुझ्या आई कस काय जिवंत होणार? मग त्याला पस्तवा येतो. बघा, मनुष्याचं अज्ञान. जर तुम्ही सात्विक भक्ती केली तर तुम्हाला भगवंत मार्ग निश्चित दाखवतो, हा सद्गुरूचाही विश्वास आहे. पण तुमची भक्ती जर एखाद्या खिचडी सारखी असेल तर तुम्हाला तो मार्गच देणार नाही. बघा, आईचं इतके वर्ष शरीर सांभाळून त्याला शेवटच्या क्षणी कळाले की पृथ्वी तत्वच नाही, इथे आकाश तत्वच नाही, कसं काय आपण जिवंत करणार? मग तो चिडतो, त्याच्यात क्रोध निर्माण होतो आणि क्रोध निर्माण झाल्यानंतर मग त्याचा मृत्यूचा समय समज जवळ आलेला आहे. आणि मग महादेव भूतनाथांच्या रूपात येऊन त्या एक एक अग्नी तत्वाला मुक्त करतात, पंचतत्व देवतांना मुक्त करतात. आणि आता अजून अरुणासुराला क्रोध आलेला आहे की पंचतत्वही गेल्या, त्याचं दुःख नाही झालं, पण पृथ्वी आणि आकाश तत्व नसताना माझ्या आईला, माझ्या मातेला मी जिवंत करू शकलो नाही. मग माता पार्वतीचं अरुणासूर आराधना करायला लागलाय आणि त्याची ती तपश्चर्या पाहून माता पार्वती तिथे प्रसन्न झाली आणि त्यांनी माता पार्वतीला एकच विनंती केली की पंचतत्व नसतानाही तू या पृथ्वीचा भार सांभाळा. तू आदिमाय आदिशक्ती आहे, तू मातेचं स्वरूप आहे. कारण तुझ्या नंतर ब्रह्मा विष्णू महेश आहे, इंद्र आहे. ब्रह्मा विष्णू महेश इंद्र यांना सुद्धा जन्म घ्यावे लागतात एक विशिष्ट काळ गेल्यानंतर, पण तुला जन्मही नाही आणि मरणही नाही, कारण तू अजन्म आहेस, तू आदिमाय आहेस. म्हणून स्त्रीने कधीही शास्त्रानुसार, देवी भागवतानुसार साष्टांग दंडवत घालायचा नसतो, कारण स्त्री म्हणजे साक्षात आदिमाया शक्ती. साष्टांग दंडवत हिने कुठल्याही व्यक्ती समोर, कुठल्याही मंदिरात घालायचा नाही, कारण स्त्रीचा त्याग हा सर्वात मोठा आहे आणि प्रत्येक स्त्री ही आदिमाया आदिशक्तीचं स्वरूप आहे. त्यावेळेस अरुणासूर सांगतो की पंचतत्व नसताना तू ह्या सर्व सृष्टीचा कारभार सांभाळला, तेव्हा तू माझ्या आईला एक मिनिट तरी जिवंत कर. मला तिच्याशी बोलायचंय, ती शेवटच्या क्षणी काय म्हणणार होती मला ते ऐकायचंय. कारण तिचा जेव्हा देहातून जीव गेला त्यावेळेस तिला काय म्हणायचं होतं हे मला कळालंच नाही, मला ते तरी कळालं पाहिजे. तेव्हा माता पार्वती म्हणे, सृष्टी चक्राला असं मध्येच थांबवणं हे चुकीचं आहे. तुझा हा हट्ट सोड. माझा हा हट्टच आहे, मला आईशी बोलायचंच आहे की तिला शेवट
शेवटच्या क्षणी काय बोलायचं होतं. त्यावेळेस त्याचा हट्ट म्हणून माता पार्वती काही क्षण त्याला ती दृष्टी देते आणि त्या देहातून ती माता उठते. आणि उठल्यानंतर त्याला अशी इच्छा असते की जशी लेकराला इच्छा असते की आई बाहेरून आली की मला कड्यावर घेईल, मला गळ्यात पडेल, अशी काहीतरी त्याची इच्छा होती की माझ्या आईचं माझ्यावर किती प्रेम. पण ती उठल्या उठल्या त्याच्या इतकी जोरात मारते तोंडामध्ये, त्याच्या मुखात इतकी जोरात मारते की त्याची झांज उकडते. तो म्हणते ही आई आहे म्हणून मी गप्प बसलो, नाही त्याच्या जागी दुसरं कोणी असतं तर मी बघितलं असतं. बघा तिची भावना. पण त्या आईने एक क्षणभर इतकी त्याच्या जोरात मारल्यानंतर तो विचारतो, इतके वर्ष मी तुझा देह सांभाळा आणि तू माझं कौतुक करायला पाहिजे की एवढं काही असताना एवढे कष्ट करून तू मला जाग केलं. आता तू आपण दोघ जण आयुष्यभर बरोबर राहूया. तुझ्या मनात ही भावना नाही आणि वरतून तू मला मारते. तू आई कोण आहे? म्हणे मी जन्मापासून तर मृत्यूपर्यंत आदिमाया आदिशक्तीची रात्री झोपताना आराधना करायची. का तर माझ्या मृत्यूनंतरच्या प्रवासात माझ्या आत्म्याचं कल्याण व्हावं. कारण ह्या पृथ्वी तलावर जेवढे पण आत्मे त्या परमात्म्याचे विखुरलेले तुकडे, ते विखुरलेले तुकडे त्याच्याशी जेव्हा एकरूप होतात तेव्हाच आपल्या आत्म्याचं कल्याण होतं. आणि माझ्या आत्म्याचं कल्याणासाठी माझ्या मोक्ष प्रदान होण्यापासून तुम्हाला इतके दिवस वंचित ठेवलं, यासाठी तुझ्या मुखात मी तुला मारली म्हणे. मग त्याला पस्तावा आला की आपलं आयुष्य अवघं आयुष्य मी आपण हिला जिवंत करण्याच्या साठी हट्ट म्हणून घातला. ही आपली सर्वात मोठी चुकी झाली. आणि अरुणासुराला वरदान मिळालेलं असतं की त्यांनी सांगितलंय मला मनुष्यापासून नकोय मृत्यू. मग आई विचारते तुझा आता मृत्यू जवळ आलाय आणि मृत्यू तर जवळ आलाच आहे, पण तू सर्वात मोठी चुकी केली. आता तरी मला आनंदाने सांग, जाण्याची तू आज्ञा दे म्हणजे मला मोक्ष प्रदान होईल. मग तो आईची माफी मागतो, आईला मोक्ष प्रदान होतो आणि माता पार्वती क्षणामध्ये भ्रमर रूपात परिवर्तित होते. कारण अरुणासुराला वरदान असतं की त्याला मृत्यू मनुष्याच्या हाताने भ्रमरामधून होणार असतो. भ्रमर त्याला चावतील, चिटकतील आणि मग त्याचा मृत्यू. म्हणून ती भ्रमरा देवी. आणि भ्रमरा देवी होऊन नंतर तिने अरुणासुराचा वध केलेला. या दृष्टांतातून एवढंच सांगायचंय की जिवंत असताना काय करायचं, ती माता पित्यांची सेवा केल्यानंतर त्यांच्या मृत्यूच्या प्रवासासाठी जे करायचंय ते व्यवस्थितपणे करा आणि नंतर तुम्हाला त्या पितृलोकातून अगणित असे आशीर्वाद येणार आहे. काय करायचं आहे ते जिवंतपणे करा, मरणानंतर देखावा करू नका. कारण ते बघायला ती व्यक्ती नसते. भले तुम्ही मंदिरात जाऊ नका, पण उठल्यापासून रात्रीपर्यंत त्या व्यक्तीची, आपल्या माता पित्याची, आपल्या असणाऱ्या कुटुंबातली काय गरजा आहे त्या मनापासून पुरवा आणि आपली सेवा करून आपल्या कुटुंबाची सेवा करा. तो भगवंत बघा, जो कोणी नामस्मरणात लीन असेल ना त्याला एक गोष्ट अत्यंत कटाक्षाने कळेल. बघा, जसं आपण 5 माणसांचं कुटुंब अगदी व्यवस्थितपणे सांभाळतो, शेती वाडी घर बंगले दारे अगदी बसल्या बसल्या अलीकडे मनुष्य मोबाईलवर सुद्धा सांभाळायला लागलाय. पण त्या भगवंतानी त्याचा संसार इतका भारी सांभाळायला आहे की बस. कोणाचं काही असू त्यांनी त्याच्या पद्धतीने ते व्यक्ती नामस्मरणाला लावून त्याचं कीर्तन भजन प्रवचन कथा कीर्तन गावगावी या विश्वामध्ये चालूच आहे आणि चालूच राहणार आहे. त्यांनी त्याचा प्रपंच त्याच्या पद्धतीने सांभाळला, आपणही आपल्या पद्धतीने सांभाळायचं आहे. पण हे सर्व सांभाळत असताना आपल्या आत्म्याचं कल्याण प्रत्येकाने शोधायचंय. जर आपण आयुष्यभर फक्त नातवांसाठी मुलांसाठी करत राहिलो आणि आपल्या
आत्म्याच्या कल्याणासाठी जर आपणच शिदोरीने बांधली तर हे मागचे बांधून देतील याचा भरोसा नका बाळगू. ज्याची श्रद्धा असेल तोच श्राद्ध घालेल. याचं उदाहरण म्हणजे हे मोरे परिवार, या मतसागर परिवार. बघा, कोणी नसतानाही त्या व्यक्तीसाठी आज प्रवचन रूपी सेवा घडून आणली. भगवंताला साक्षात त्यांनी आमंत्रण दिलं. जिथे भगवंताला आमंत्रण आहे तिथे त्या व्यक्तीची नक्कीच चांगली गती होणार. आणि ती अशी चांगली गती होणार की मी भगवंताला या प्रवचन रूपी सेवेतून एवढंच म्हणेन, या धर्मराजाच्या दरबारातून त्या आदिमाया आदिशक्तींचा आत्मा इथे बघतोय. आणि या प्रवचन रूपी सेवेतून मी त्या भगवंताला एवढंच म्हणेन की तू आई साहेबांना जन्म देशील, त्यांच्या कर्मानुसार देशील, कसा देशील आम्हाला माहित नाही, पण तो लाडका दे. जशी वीट आहे, जी वीट आहे ती एखाद्या घराची दरवाजा म्हणून वीट उपयोगी येईल, पण ती वीट जर मंदिराची कळस म्हणून झाली तर देहाचं सार्थक होतं. तसं या आई साहेबांना जर तू पुढचा जन्म श्वानाचा देणार असेल, कुत्र्याचा देणार असेल, पण तू लाडका द्या. बघा, अलीकडची कुत्री किती लाडकी आहे. त्यांना गाडीत फिरवलं जातं, त्यांना इतके महागाची पदार्थ खाऊ घातली जातात. म्हणून मी भगवंताला एकच सांगेल, याच्या पुढचा जन्म आई साहेबांचा कुठलाही असू दे, पण तू लाडका कर. तिने जे जीवनभरामध्ये जे पण काही कष्ट सोचले असेल त्याला तू फळ प्रदान कर. म्हणून ही प्रवचन रूपी सेवा मी त्या आई साहेबांच्या मृत्यू प्रवासासाठी अर्पण करते. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाहो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो देवांशील तो तेला हो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्प करून से आरव, चेतना चिंतामणीचे गावो. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिन्ही लोकी. भजिजो आदिपुरखी अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकीये. दृष्टा दृष्ट विजय होवावेची, येथ मने श्री विश्वेश्वराव. हा होईल दान पसाव, येणे बरे ज्ञान देव. सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. कुंडली कवरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री गोंदवले स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. आज के आनंद की जय. ओम शांति शांति शांति.